नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि इथे मला बनवायची बीन्सची भाजी। पॅन गरम करायला ठेवला आहे, छान मस्त तेल टाकून घेतलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी टाकली आहे आणि मोहरी आता छान तडतडली का त्याच्यामध्ये जिरं पण टाकले साईडला मी थोडंसं। आणि जिरं टाकल्यानंतर थोडंसं आता इथे जिरं छान तडतडून दिले मस्त आणि त्याच्यामध्ये हळद टाकली आहे, थोडीशी धना पावडर, जिरा पावडर टाकते, 2 ग्रीन चिली पण टाकली आहे आणि कट केलेला कांदा टाकला आहे, मस्त बारीक चिरून घेतलेला आहे कांदा। आणि ग्रीन चिलीला मस्त अशी उभी चीर मारली आहे, म्हणजे कसं खाताना तोंडात येणार नाही मैत्रिणींनो, कारण गोल कट केली तर बीन्स पण तसंच आहे आणि ग्रीन चिली पण तशीच होईल, म्हणून मग छान उभ्या कापा केल्यात आहे। मिरचीला उभी चीर दिली, थोडीशी आलं लसूणची पेस्ट टाकली आहे, मी माझ्या अंदाजाने करते। आणि आता इथे पुढे छान याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। त्याच्यामध्ये आता मसाले, ड्राय मसाले पण टाकणार आहे थोडेसे, थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि तिखट मैत्रिणींनो तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, कमी जास्त। थोडीशी आता धना पावडर, मगाशी सॉरी मला वाटलं तेव्हा टाकली पण नाही, आता धना पावडर टाकली मी। आणि छान याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। साधं सिंपल आहे मैत्रिणींनो, पण छान लागतात या भाज्या। डब्याला तुम्ही अगदी सविस्तर बनवू शकता सकाळी सकाळी। इथे मस्त बीन्स धुवून कट करून घेतले ते, छान बारीक असे कट केले ते मस्त। आता याला वरतून असे मिक्स करायचे बीन्स टाकल्यानंतर। आणि सकाळी सकाळी जर टिफिनसाठी पाहिजे असेल तुम्ही रात्री कट केली तर छान मस्त असा डबा कट करून ठेवायचा बीन्स भरून फ्रीजमध्ये, आणि सकाळचं उठलं की तुम्हाला इथे मीठ टाकून घेतले थोडंसं चवीप्रमाणे। आणि अशा भाज्या बऱ्या पडतात टिफिनला सकाळी, नाही का, मुलांचा टिफिन असेल, मिस्टरांचा टिफिन असेल तर छान वाटतं। इथं थोडीशी सांबार पावडर टाकलेली आहे आणि माझ्या मॅडमला खूप आवडतात हे अशा सांबार पावडरवाली भेंडी बीन्स वगैरे केलं। कधी या बटाट्याची पण भाजी मी अशी बनवते सांबार पावडर टाकून, पण खूप छान लागतात ते मैत्रिणींनो। तुम्ही पण नक्की बनवत जा अशा भाज्या ह्या पद्धतीने। कधी कधी आपण वेगळं पण जेवण ट्राय केलं पाहिजे, जेणेकरून वेगळी टेस्ट माहीत पडते। आणि खरंच मी तरी टेस्ट केलं ते म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्ही पण अशा प्रकारे करून देत जा लहान मुलांना वगैरे। आणि लहान मुलांना द्यायची असेल तर मिरची नका टाकू, नुसतं जर तुमची मुलं तिखट खात असेल तर एखादी मिरची वगैरे। इथं छान आता याला कवर करून घेऊया 10 मिनटं, आणि छान असं 10 मिनटं कवर केल्यानंतर परत उघडून बघायचं 10 मिनटांनी। बघा मस्त बीन्स सॉफ्ट झाले ते, थोडीशी अजून जरा मला असं वाटतं की कसर आहे, पण बीन्सची भाजी अशी अर्धी कच्ची पक्की पण चांगली लागते, अर्धी कच्ची जरी असेल तरी छान लागते तुम्ही। आणि याच्यामध्ये वरतून दाण्याचा कूट किंवा तुम्हाला आवडत असेल तर खोबरं पण चालते। इथे परत झाकण लावायचं मैत्रिणींनो, आणि ऑलमोस्ट डन आहे आपली भाजी। कशी वाटली मैत्रिणींनो, कशी नाही? आणि इथे माझा किचन पण क्लीन झाला आहे पूर्ण, इथे बघू शकता तुम्ही। मॅडमची प्लेट वगैरे मी रेडी करून ठेवली, जेवण पण तयार करून ठेवलं आहे, राईस बनवला, प्रॉन कढी आणि बीन्सची भाजी। पूर्ण किचन इथे मी क्लीन केलं आहे, माझं काम खूप क्लीन आहे, मला खूप चकाचक लागतं सगळं। इथे बघा तुम्ही, सगळं मी येताना आवरून येते आणि मग गेल्यावरती मला उद्या परत असंच भेटतो मैत्रिणींनो, कारण कोणी माझ्या व्यतिरिक्त किचनमध्ये काहीच करत नाही, दीदी फक्त जेवण वाढून घेतात आणि तेवढंच। तर असं आहे माझं कामाचा आजचा व्हिडिओ। आणि चला मैत्रिणींनो, कशी वाटली बीन्सची भाजी, कशी नाही नक्की सांगा कमेंट करून। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा।